तर त्याला मग मेल्यानंतर नोटिफाय करण्यात आलं की बाबा पहिला माणूस होता ज्याने सर्जिकल ऑपरेशन विदाऊट पेन करण्याचा विचार केले आहेत आणि ऑनररी MD डिग्री देऊन टाकली. त्याला पेशंटच्या पेनबद्दल काळजी होती म्हणून ॲनेस्थेशिया. आणि डेंटिस्ट्री चालतच नाही विदाऊट तुम्ही पेशंट येतच नाही चेअरवर. सगळ्यात मोठा फिअर आहे बोन पेन, टूथ पेन. टूथ इज ऑल्सो बोन ओनली. ते खूप सिव्हिअर असतं. तर त्याच्यामुळे मग त्याला डिस्कव्हर ऑफ मॉडर्न ॲनेस्थेशिया म्हटलं आणि 22 वर्षांनी त्याला कुठे जाऊन डिस्कव्हर ऑफ मॉडर्न ॲनेस्थेशिया 1870ला दिलं आणि मग एक बाबा मेल्यानंतर तरी पुतळा बांधून टाकला. फर्स्ट टू डिस्कवर सर्जिकल ऑपरेशन विदाऊट पेन, ऑनररी MD, केअरिंग फॉर पेशंट आणि डिस्कवरर ऑफ मॉडर्न ॲनेस्थेशिया. कोणी म्हणतं फादर ऑफ ॲनेस्थेशिया. स्टॅच्यू बनवला नंतर.